तर मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या आयुष्याची म्हणजे माझ्या जीवनातली एकदम भयानक किस्सा सांगणार आहे तुम्हाला. तर एक इन्सिडेंट असा झाला होता की मी कसारा घाट तुम्हाला माहिती असेल, नाशिकच्या आणि मुंबईच्या म्हणजे मुंबईला जाताना ते लागतो तो घाट. त्या घाटामध्ये असं काही झालं की मी आणि माझा मित्र एकदा फिरायला गेलो होतो, मुंबईला जायचं असं त्याने ठरवलं. तर मग मी गेलो आणि त्याला नाशिकवरून घेतला आणि नाशिकवरून आम्ही मुंबईवर बाईकनं निघालो. तर मला इकडून माझ्या घरून निघताना मी वैजापूरचा मला घरून निघताना इथून मला 6 वाजले. म्हणजे मी 6च्या दरम्यान निघलो इथून. संध्याकाळच्या टायमाला 6च्या दरम्यान निघलो. तर 6च्या दरम्यान निघून मला 10 वाजले नाशिकमध्ये जायला. 10च्या नंतर आम्ही निघलो, तिथं नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो. तर कसारा घाट आम्ही पोचलो तिथं 12:30-1 वाजायला आम्ही कसाऱ्या घाटामध्ये होतो. तर कसाऱ्या घाटामध्ये गेलो. त्याच्यानंतर त्याला लघवी करायची होती, म्हणजे त्याला बाथरूमला जायचं होतं. माझा मित्र होता, तो संदीप नावाचा मित्र आहे. तर त्याला जायचं होतं. तर मग तो गेला. तर तो काय मी तिथं वेट करत होतो. म्हणजे ती जागा अशी वाटत होती ना मला, की म्हणजे ती जागा म्हणजे असं एकदमच वेगळंच, म्हणजे तिथं असं अनुभव होत होतं मला. म्हणजे असं वाटतं आहे की मला असा भास होत होता की इथं कोणीतरी आहे. तो माझा मित्र पण लवकर आहे ना. मग त्याच्यासोबत असा इन्सिडेंट झाला की म्हणजे एक झाड होतं तिथं. ते झाड ॲक्झॅक्ट मी सांगू नाही शकत त्याला, आता मला काय एवढं आठवत नाही आहे. म्हणजे त्याला मी विचारलं, अरे तो म्हणजे माझ्यासोबत बोलायलाच तयार नाही. तो पुरा थंडगार एकदम, त्याला घाम झाला. तो नेमकं त्याला काय झालं आहे तेच सुचेना. मी त्याला विचारतो, अरे बाबा तुला झालं काय, तू त्याचं सांग. मग तो फक्त एवढं बोलायचं की तू चाल इथनं लवकर चाल. मग मी गाडी स्टार्ट केली, आम्ही गेलो, आम्ही निघालो. तर त्यानंतर आम्हाला समोर असं काही दिसलं का ते बघूनच आम्ही थप्प झालो डायरेक्ट. म्हणजे आम्हाला असं वाटलं की यार आम्ही कसं काय, म्हणजे आम्ही दोघं पण हँग झालो. म्हणजे एकदम आता ते असतं ना, ते आता तुम्हाला आता म्हणजे ज्या माणसासोबत जे अनुभवलं आहे, जी गोष्ट झाली ती गोष्ट, म्हणजे आता समोर एक बाई अशी येत होती आणि ती एका मुलाला म्हणजे असं तिचं टंगडं धरून असं फरफटत अशी रस्त्याला अशी तिकडून जात होती ती. तर आम्ही तो इन्सिडेंट बघितला आणि तिचे पाय म्हणजे ती म्हणजे चालती एक साईडला आहे, तिचं मुंडकं एक साईडला, म्हणजे ती डायरेक्ट अशी करत होती की म्हणजे डायरेक्ट बघूनच आम्ही हे झालो आहे. तर आम्ही कसं तरी तिथून निघालो आणि जाता म्हणजे आम्हाला डायरेक्ट आमची गाडी स्टार्ट व्हायना. गाडी म्हणजे चालू, पेट्रोल नाही काही नाही, सगळं क्लिअर, डायरेक्ट पेट्रोल फुल गाडीमध्ये आम्ही निघालो. पण तरी काही गाडी स्टार्ट व्हायना. तर आम्ही गाडी लोटीत कसं तरी गाडी स्टार्ट केली आणि गाडी निघालो तिथून. तरी ती आमच्या मागच, आम्ही जेव्हा पाहतोय तेव्हा तरी ती आमच्या मागच. नेमकं यार आमच्यासोबत होतं आहे काय. आम्ही जिथं म्हणजे थोडं पुढं गेलो का लगेच आमच्या मागं. अरे काय होतं आहे तर डायरेक्ट म्हणजे आम्ही हे झालो. त्याच्यात कसं तरी आम्ही 3च्या दरम्यानमध्ये मुंबईला पोचलो. आणि हा इन्सिडेंट त्यांनी सांगितला की तुला, म्हणजे मी त्याला विचारलं की तू जेव्हा तिथून आला होता, बाथरूमला जाऊन तू आला होता, तेव्हा तुझ्यासोबत काय इन्सिडेंट झाला. मी त्याला ते एवढं विचारलं. तो म्हणे माझ्यासोबत असं झालं म्हणे की मी जेव्हा तिकडे गेलो ना म्हणे, तर बसलेलो होतो म्हणे मी. तर माझ्या मागून कोणीतरी असं आलं आहे, मला हात दिला, मागून असं हात लावला, मला असं जाणवलं. तर मी म्हटलं कोण होतं, काही तू मागं वळून बघितलं का नाही. म्हणे मी बघायचं नाही, मी बघितलं काही नाही, पण मला असं झालं आहे आणि माझ्यासमोर एकदम म्हणजे असं माझ्या डोळ्यावर हात ठेवल्यासारखं मला असं जाणवलं आहे. म्हणजे मी जेव्हा तिथं हे झालो आहे, मला वाटलं आता मी काही जगत नाही, माझं काही सगळं म्हणजे आता सांगू शकतो, म्हणजे एकदम कपाळात आल्या माझ्या, असं तो मला बोलला. तर म्हटलं आता जाऊ दे, सोड विषय आता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.